नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. स्वागत तर नाही करणार मी तुमचं ह्या व्हिडिओमध्ये, कारण आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत एका विशिष्ट कारणासाठी बनवत आहोत. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आज आहे रविवार, तारीख आहे 22 जून 2025 आणि आजच्या दिवशी पालख्या पुण्यातून प्रस्थान करत आहेत. आणि पालखी म्हटलं मुक्कामाला असेल किंवा प्रस्थान करताना असेल, निश्चितच पोलीस यंत्रणेवर भार पडतो. आणि अशा वेळेस पोलीस यंत्रणेचं मुख्य लक्ष पालखी प्रस्थान करताना काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत, नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळजी घ्यायला लागते. याचा अर्थ तुम्हाला लक्षात येत असेल की पोलीस यंत्रणा किती व्यस्त असते ह्या कामामध्ये. त्यामुळं नागरिकांनी काय स्वतःची सुरक्षा कशी केली पाहिजे, किंबहुना त्यासाठी आपण स्वतः प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे हे आपल्याला कळायला हवं. त्याच कारणासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवित आहोत. मित्रांनो, आपण दिनांक साधारण 24 डिसेंबर 2024 रोजी कुंडमाळ्याला गेलो होतो. त्यावेळेस आपण तो व्हिडिओ बनवला होता. आणि व्हिडिओ बनवताना तिथली आपण सुंदरता तर आपल्या व्हिडिओमध्ये कॅच केलीच, परंतु त्याबरोबर आपण त्या व्हिडिओमध्ये कुंडमाळा तर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला माहीत नसेल कुंडमाळा तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन, यूट्यूब चॅनलला उमेश मिसाळ ब्लॉग्स या चॅनलवर जाऊन कुंडमाळा व्हिडिओ आपण तो शूट केलेला आहे, तो निश्चित पहा. किंवा आय बटनवर दिलेलं आहे त्या क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ निश्चित पहा. कुंडमाळा हे देहू रोडला पुढे घोराडेश्वरच्या तिथून आपण उजवीकडे गेलो की साधारणतः आतमध्ये 1 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला कुंडमाळा लागतो. तळेगाव दाभाड्याच्या अलीकडे आहे. इंद्रायणी नदीवर हा कुंडमाळा आहे. आणि तुमच्या माहितीनुसार 15 जून 2025 रोजी कुंडमाळ्यावरील जो ब्रिज आहे तो कोलॅप्स झाला. आणि तो कोलॅप्स होण्याचं मुख्य कारण काय की तो जो लोखंडी ब्रिज आहे त्या लोखंडी ब्रिजवर ॲट ए टाईम, आय थिंक बातम्यांमधून ही सगळी माहिती मिळाली आपल्याला की त्यावेळेस साधारण एका वेळेस 80 ते 90 लोक त्या ब्रिजवर होते. गाड्या होत्या, टू व्हीलरच्या गाड्या होत्या, सर्व काही होते. त्यावेळेस लोकांना तिथं बाहेर बोर्ड लिहिलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या ब्रिजवर एंट्री करता तिथं बोर्ड लिहिलेला आहे आणि एंट्री संपते तिथं देखील बोर्ड लिहिलेला आहे की हा पूल धोकादायक झालेला आहे, ह्या पुलावर कुणी जास्त येऊ नये किंवा रहदारी करू नये. तरी देखील तिथले स्थानिक लोक तर रहदारी करतच असतात. परंतु आपण ज्यावेळेस एक पर्यटक म्हणून तिथं जातो त्यावेळेस आपली जबाबदारी काय असते की जर असा मॉब आपल्याला एका ब्रिजवर दिसतोय, बाहेर बोर्ड लिहिलेला आहे की धोकादायक ब्रिज आहे, तर आपण आपल्या नागरिकांनी स्वतःची सुरक्षा करायला हवी. किंवा आपल्याला ते नॉलेज त्यावेळेस आलं पाहिजे की एवढ्या गर्दीमध्ये जाणं आवश्यक आहे का, आणि गेलं तर काय होईल याची थोडीशी आपण एक विचार केला पाहिजे, जाण्याआधी विचार केला पाहिजे. कारण इन्सिडेंट्स घडल्यानंतर, ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथं आपल्याला काहीच उपयोग नसतो. कारण आपल्याला जर गव्हर्मेंटनी तिथं बोर्ड लिहिलेला आहे की त्या ब्रिजवर जाऊ नका, किंवा तरीसुद्धा तिथले स्थानिक लोक ये जा करतात, त्याला आपण म्हणजे ते काय ये जा करतात त्याच्याशी आपल्याला काय. परंतु आपण पर्यटक म्हणून ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण ठिकाणचा परिसर बघतो. तर परिसर जर आपल्याला धोक्याचं वाटत असेल तर त्या ठिकाणी जरा जपूनच गेलं पाहिजे. कारण आपण आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती दिलेली आहे की तिथला बंधारा किती धोकादायक आहे, तिथला जो ब्रिज किती धोकादायक आहे, हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं होतं. तरी हा इन्सिडन्स आता आम्ही व्हिडिओ शूट केलेला जवळजवळ 5 महिने होऊन गेलेले आहेत आणि 5 महिने झालेल्यानंतर हा इन्सिडन्स घडलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी असं देखील म्हणलेलं आहे की हा जो परिसर आहे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे, परंतु हे पावसाळ्यात बघण्यायोग्य नाही आहे. कारण पावसाळ्यात तिथं इंद्रायणी नदी वेगाने वाहते, तिथं कुंड आहे, कुंडावरनं पाणी वॉटरफॉल पडतो आणि ते जे कुंड तयार झालेले धोकादायक आहेत. एखादा माणूस जर त्या कुंडात पडला तर तिथं निश्चितच त्याचा मृत्यू आहे. आणि आपण ते बघितलेलं आहे. 15 जून रोजी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, 1 जण जखमी झालेला आहे आणि बाकी 30-32 जण किरकोळ जखमी झालेले आहेत. सो गाईज, हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण हेच आहे. आज या व्हिडिओमधनं आपण की पर्यटन स्थळावर जाताना काय धोका असू शकतो आणि तिथला धोका ओळखण्यासाठी आपल्याकडे तेवढी जागरूकता आहे का, किंवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक जागरूक नागरिक म्हणून काय करू शकतो
याचा आपल्याला सर्वांना भान असण्यासाठी किंवा जागरूकता येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवित आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम तर मी 15 जून 2025 रोजी जो कुंडमाळा येथील ब्रिज कोलॅप्स होऊन 4 व्यक्ती मरण पावले, त्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आपण सुरुवात करीत आहोत. मित्रांनो, 15 जून 2025 रोजी कुंडमाळा या ठिकाणी अपघात झाला. त्यावेळी तेथील स्थानिक संघटनांनी मदतकार्य केले आणि त्याचबरोबर तेथील स्थानिक पोलीस दल असेल किंवा अग्निशमन दल असेल, NDRFची टीम असेल, यांनी देखील या ठिकाणी मदतकार्य केले आणि जवळजवळ 30 ते 55 लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. मी त्यांना खूप धन्यवाद देतो की स्थानिक लोक किंवा स्थानिक संघटनांनी या कार्यात खूप मदत केलेली आहे. त्यांचा सहभाग प्रामुख्याने आणि पहिल्यांदा घटनास्थळी तेच उपस्थित होते. त्यानंतर तिथे NDRF टीम किंवा बाकीचे यंत्रणा तिथे पोहोचल्या. सो गाईज, आजचा विषयामध्ये आपण हे बघणार आहोत की प्रामुख्याने ज्यावेळेस ही घटना घडली त्या ठिकाणी तात्काळ आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत व्यक्तींना 5 लाखाची मदत जाहीर केली आणि यात कोण दोषी असेल तर त्याची खैर केली जाणार नाही हे देखील मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलेले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र धुडी यांनी 500 पर्यटन स्थळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण अशा ठिकाणी देखील आता यावेळेस आय थिंक ह्या वर्षात खूप पाऊस आहे, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडून गेलेला आहे आणि अजून देखील पडणार आहे. ह्याचे आपल्याला हवामान खात्याने तसं हे दिलेलंच आहे, आढावा दिलेला आहे, पावसाचा अंदाज दिलेला आहे किती पडणार आहे. त्यामुळे पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र धुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सेक्शन 163 नुसार नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोणावळा व मावळ परिसरातील पर्यटन स्थळावर भेट देण्यास बंदी घातलेली आहे. हे तुम्हाला माहीत नसेल तर मित्रांनो, याची नोंद घ्या. 31 ऑगस्ट 2025पर्यंत अशा लोणावळा किंवा मावळ परिसरातील धोकादायक ठिकाणी जाण्यास शासनाने मज्जाव केलेला आहे, बंदी घातलेली आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. कारण ही सुरक्षा किंवा हे असे आदेश निघतात हे आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी निघतात आणि अशा वेळेस नागरिकांनी जर व्यवस्थित आपलं काळजी घेऊ शकत नसतील तर शासनाला हे आदेश काढावे लागतात. कारण आपण बघतोच की अशा पर्यटन स्थळावर धुडगूस घालणारे काही ग्रुप्स असतील किंवा दारू पिऊन किंवा मोठ्या आवाजात गाणे लावून की नाच गाणे करणारे लोक असतील की मौज मजा करायला बंदी नसते, परंतु मौज मजा करताना काहीतरी बंधनं असतात किंवा त्याला समाजावर काय परिणाम घडतो. मित्रांनो, लोणावळा आणि मावळ या परिसरात प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश, पर्यटन स्थळावर भेट देण्याचे बंदीचे आदेश काढलेले आहेत. त्यातील एकविरा देवी मंदिर आहे, कार्ला भाजे केव्ज आहेत, भाजे वॉटरफॉल आहे, लोहगड आहे, बिसापूर आहे, तिकोना किल्ला, टायगर पॉईंट, लायन पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम, सहारा डॅम, बहुतांशी जे धोकादायक ठिकाणं आहेत त्या ठिकाणचे आदेश निघालेले आहेत. आणि अशा पर्यटन स्थळावर तिथे पोलीस यंत्रणा तर असणारच आहेत आणि तिथं जर काही कायद्याचं उल्लंघन झालं तर त्या कायद्यानुसार नागरिकांवर अशा धुडगूस घालणाऱ्या किंवा दारू पिऊन नाच गाणे करणाऱ्या लोकांवर कारवाई होणार आहे. याची दक्षता घ्यावी मित्रांनो, जागरूक राहावे, सुरक्षित राहण्यासाठी हे सगळे आदेश निघालेले आहेत, तर कायद्याचे पालन करावे. मित्रांनो, जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अनुसार पुढील म्हणजे पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांवर काही प्रमाणात निर्बंध घातलेले आहेत. तर ते काय निर्बंध आहेत आणि ते कधीपर्यंत निर्बंध असतील याची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमधून घेत आहोत. जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी अंशतः पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांवर बंदी घातलेली आहे. अंशतः आहे, परंतु ती कशा प्रकारची आहे आणि कुठं कुठं आहे आपण बघूयात. साधारणतः 9 तालुके आहेत: मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, इंदापूर, हवेली या 9 तालुक्यांमध्ये एक अंशतः बंदी घातलेली आहे.
ती बंदी कशा स्वरूपाची आहे ते आपण बघूयात. 5च्या वर जास्त ग्रुपला बंदी आहे, मद्यपान करण्यास बंदी आहे, पाण्यात जाण्यास बंदी आहे. त्याचबरोबर भुशी डॅम, पवना लेक, तामिनी, मिल्की बार वॉटरफॉल, वरंदा घाट, भाटगर डॅम, कोंडवळ फॉल, भीमाशंकर व जवळील किल्ले या ठिकाणी जाण्यास मज्जाव केलेला आहे आणि बंदी केलेली आहे. परंतु काही अंशतः आहे की 5च्या वर ग्रुप नसला पाहिजे आणि पाण्यात तर उतरण्यास बंदी घातलेली आहे. नदीच्या वाहत्या फ्लोमध्ये तुम्हाला उतरता येणार नाही आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अशा पर्यटन स्थळावर जाताना आपण प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत त्यासाठी बंदी घातलेली आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या आपण घेऊन जाऊ शकत नाही. त्याचबरोबर तिथं बाटली डिपॉझिट करण्याची प्रणाली पण तिथं त्यांनी केलेली आहे. तुम्ही जर घेऊनच गेला बाटली तर तुम्हाला अशा पर्यटन स्थळावर बाटली घेऊन जाता येणार नाही. हे आदेश इतर 9 तालुक्यांसाठी आहेत. लोणावळा आणि मावळ वगळून आपण हे बघितलेले आहे. कारण मावळमध्ये देखील काही भाग त्यांनी फ्री ठेवलेले आहे आणि काही भाग प्रामुख्याने तिथं 31 ऑगस्टपर्यंत बंदीच आहे. ही ऑर्डर देखील इतर 9 तालुक्यांसाठी देखील 31 ऑगस्ट 2025पर्यंत लागू आहे. मित्रांनो, प्लास्टिकच्या बॉटल घेऊन जाताना काळजी घ्या, कारण अशा ठिकाणी डिपॉझिट प्रणाली अवलंबवण्यात येणार आहे. तुमच्या बाटल्या काढून घेतल्या जातील, नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल. आणि बंदीचे उल्लंघन केल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 नुसार कारवाई होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे. तिथं सूचना व मार्गदर्शन फलक असणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अंमलबजावणी ही 24/7 नागरिकांच्या सुरक्षितेसाठी उपलब्ध असणार आहे. सो मित्रांनो, पोलीस यंत्रणेवर तर हा भार पडतोच, परंतु आपण आपल्या मौज मजेसाठी ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस अशा पावसाळी ठिकाणी आपण जिथं पर्यटनासाठी संधी आहे, जिथं जाता येणार आहे, अशा ठिकाणी आपण आपल्याबरोबर वयोवृद्ध किंवा लहान मुलांना घेऊन जाण्याचे टाळावे. शक्यतो जे तरुण वर्ग आहे, तरुण वर्गाने जाण्यास हरकत नाही. परंतु ह्या ज्या शिथिल ठिकाणी आहेत, म्हणजे जे लोणावळा आणि मावळमधील काही भाग सोडला तर इतर आपण भागामध्ये फिरू शकतो. परंतु त्याचे देखील आपल्यावर नियम आहेत, निर्बंध आहेत, बंधनं आहेत. त्या आपल्या सर्वांनी याची नोंद घेतली पाहिजे. आणि हे सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठीच केलेलं आहे. आणि यावेळेचा पाऊस तर भयानक आहे. त्यामुळे कुठेही जाणार असाल तर पावसाळ्यात जाणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. कारण घसरडे ठिकाणं असतात, पावसात पाण्याचा वेग खूप जोरात असतो. मागं यापूर्वी देखील घटना खूप घडलेल्या आहेत. यावरून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आणि तरुण वर्गांना तर मी असं म्हणेल की जे कॉलेजचे तरुण मित्रमैत्रिणी असतील त्यांनी देखील असा मोह टाळावा. थोडंसं पाऊस साधारणतः ऑगस्टनंतर या ठिकाणी तुम्ही फिरायला जाऊ शकता. त्यानंतर जिल्हाधिकारी आदेश काढतीलच किंवा पावसाचं त्यावेळेस काय सिच्युएशन असेल त्यानुसार आदेश निघतीलच. तोपर्यंत आपण 31 ऑगस्ट 2025पर्यंत आपल्यावर संयम ठेवला पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजे. थोडंसं आपण या व्यतिरिक्त भरपूर ठिकाणं आहेत फिरण्यासारखी, जे डोंगर, दऱ्या, नद्या हे ठिकाणं सोडून, किल्ले जे धोकादायक किल्ले आहेत हे ठिकाणं सोडून आपण जिथं सुरक्षित पर्यटन स्थळ करता येईल अशा सुरक्षित पर्यटन स्थळाला भेट द्यावी. आणि आपल्या आप्तजीवांचा जीव धोक्यात न घालता पर्यटनाचा आनंद घेण्यात यावा, यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे. सो गाईज, आपला जो मित्रपरिवार आहे त्यांच्या सुरक्षेसाठी, आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी, आपले जे आप्तजन आहेत, आईवडील आहेत, बहीणभाऊ आहेत, जे शिक्षणासाठी पुण्यात आलेले आहेत, त्यांचे नातेवाईक कुठल्या तरी लांब गावी आहेत, तर अशा विद्यार्थिनींनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित पर्यटन करावे हीच नम्र विनंती. धन्यवाद मित्रांनो.